पुढची बातमी आहे ती पृथ्वीबाबांची, म्हणजे ज्यांना पृथ्वीराज चव्हाण म्हणून राजकारणात ओळखतात त्या पृथ्वीराज चव्हाणांचा बार फुसका निघालेला आहे। 19 डिसेंबरला भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राजीनामा देतील आणि एक मराठी माणूस पंतप्रधान होईल एवढा मोठा आणि धाडसी दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता। प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाहीये। ज्या कुठल्या स्टिंग ऑपरेशनच्या आधारावर पृथ्वीराज चव्हाण दावा करत होते तो दावा सपशेल खोटा ठरलाय। नरेंद्र मोदी आजही भारताचे पंतप्रधान आहेत आणि ते उद्याही राहतील अशी स्थिती आज तरी आहे। एकदा जाता जाता पटकन नजर टाकूयात पृथ्वीराज चव्हाणांनी धाडसी वक्तव्य कुठलं केलं होतं। मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल कराडला बोललो मी। अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय, कोण म्हटलं की तुम्ही होणार का? कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहित नव्हती। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे। आता बघा, यावर फार मोठा वेगळा विषय आहे, ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही। पृथ्वीराज बाबा जे म्हटले त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही। जरा 2-3 महिने, 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे, पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही।